तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM साठी खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे बालरोग तज्ज्ञ. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. अजासाठी 1 आहे, विजासाठी 1 आहे, इमाओसाठी 1 आहे, SCBC साठी 1 आहे, ओपनसाठी इथं 2 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला MD पेडिट्रिक किंवा DCH किंवा DNB तुम्हाला इथे लागणार आहे इन पेडिट्रिक्स. तसेच MCI किंवा MMC कडील नोंदणी तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे भूलतज्ञ. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. अजासाठी 1 आहे, विजासाठी 1 आहे, इमाओसाठी 1 आहे, SCBC साठी 1 आहे, तसेच ओपनसाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MD एनेस्थेसिया किंवा DA किंवा DNB इन एनेस्थेसिया तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच MCI किंवा MMC कौन्सिलकडील नोंदणी तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्त्रीरोग तज्ज्ञ. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. विजासाठी 1 आहे, इमाओसाठी 1 आहे, तसेच SCBC साठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MD किंवा MS गायनेकोलॉजी किंवा DGO किंवा DNB इथे लागणार आहे. तसेच MCI किंवा MMC कौन्सिलकडील नोंदणी तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ. तर यासाठी इथं 14 जागा आहेत. अजसाठी 1 आहे, विजासाठी 1 आहे, भजबसाठी 1 आहे, भजकसाठी 1 आहे, तसेच इमाओसाठी 3 आहेत, SCBC साठी 2 आहे, EWS साठी 2 आहेत आणि ओपनसाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS किंवा MBBS बॉन्डेड कॅन्डिडेट तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच MCI किंवा MMC कडील नोंदणी तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. अजासाठी 1 आहे, विजासाठी 1 आहे, इमाओसाठी इथं 1 आहे, तसेच ओपनसाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBS ची पदवी किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स तुम्हाला इथं लागणार आहे. तर यामध्ये BDS किंवा BAMS किंवा BHMS किंवा BUMS किंवा BPTH किंवा नर्सिंग बेसिक, BPSC किंवा B फार्मसी प्लस MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 32,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे दंतरोग तज्ज्ञ. तर यासाठी ते 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला BDS तसेच 2 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे किंवा MDS विदाऊट अनुभव तुम्हाला इथे लागेल. तसेच MCI किंवा MMC कडील नोंदणी तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 9 जागा आहेत. अजसाठी 1 आहे, विमाप्रोसाठी 2 आहेत, इमाओसाठी 1 आहे, तसेच ओपनसाठी इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथे लागणार आहे. तसेच MNC कौन्सिलची नोंदणी तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे आरोग्य सेविका ANM. तर यासाठी ते 19 जागा आहेत. अजासाठी 2 आहेत, विमाप्रोसाठी 1 आहे, इमाओसाठी 6 आहेत, तसेच ओपनसाठी इथं 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला ANM तसेच MNC कौन्सिलची नोंदणी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. अजासाठी 1 आहे, इमाओसाठी 1 आहे, SCBC साठी 1 आहे, तसेच ओपनसाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला D फार्म किंवा B फार्म किंवा M फार्म इथं लागणार आहे. तसेच फार्मसी कौन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. अजसाठी 1 आहे, विमाप्रोसाठी 2 आहेत, इमाओसाठी 1 आहे, तसेच ओपनसाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी व महाराष्ट्र परावैद्यक परिषद नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जी पदे आहेत तर ती आहेत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालय इथे 1 जागा आहे. अजासाठी यासाठी तुम्हाला MBBS किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यताप्राप्त संस्थेतून समकक्ष पदवी तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असणे इथं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला डिप्लोमा किंवा MD पब्लिक हेल्थ किंवा PCM किंवा कम्युनिटी मेडिसिन किंवा CHA किंवा डिप्लोमा इन चेस्ट अँड TB तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच NTP मध्ये 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला संगणकाचे ज्ञान लागेल आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते 60,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक. तर यासाठी पण इथे 1 जागा आहे EWS साठी. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला इथे टायपिंग लागणार आहे. मराठी 30 व इंग्रजी 40.
आणि 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. अजासाठी 1 आहे, एसीबीसी साठी 1 आहे, तसेच ओपनसाठी इथं 1 जागा आहे. तर यासाठी तुम्हाला BSc ची पदवी इथं लागणार आहे. तसेच शासनमान्य संस्थेकडील DMLT कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला संगणकाचे ज्ञान इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला लॅब सहाय्यक या कामाचा अनुभव इथं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला लॅब टेक्निशियन या पदाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते 17,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे TB हेल्थ व्हिजिटर. तर यासाठी इथं 2 जागा आहेत इमाओसाठी. यासाठी तुम्हाला MSW कोर्स इथं लागणार आहे. तसेच 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 15,500 इथं मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती बालरोग तज्ज्ञ, तसेच भूल तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे. आणि 60 वर्षानंतरच्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे. तसेच उर्वरित पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 43 वर्षापर्यंत आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदवारांसाठी इथं 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे. तर यामध्ये बालरोग तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, तसेच पब्लिक हेल्थ मॅनेजर, दंतरोग तज्ज्ञ. तर ही पदे इथं थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. आणि या मुलाखतीमध्ये तुम्हाला सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची इथं मुलाखत असणार आहे या पदांसाठी. तसेच उर्वरित जी पदे आहेत तर यामध्ये स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, TB हेल्थ व्हिजिटर. तर या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. आणि गुणक्रमानुसार अधिकतम गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथं तयार केली जाणार आहे. आणि ही मेरिट लिस्ट महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध केली जाणार आहे. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहे. तर यामध्ये वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं 15/9/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, 2रा मजला, आवक जावक कक्ष. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.